अपंगाचे कैवारी म्हणून बच्चू कडू यांना सर्वत्र ओळखले जाते। बच्चू कडू यांच्या वतीने ज्यावेळेस बच्चू कडू हे मंत्रिपदावर होते त्यांनी एक निर्धार धरून अपंगांकरिता असेल किंवा वृद्धांकरिता एक स्वतंत्र मंत्रालय अपंगांचं सुरू करण्यात आलं होतं। मात्र आजही अपंग हे सरकारी दरबारीमध्ये चक्रा मारत असल्याचं पाहायला मिळत आहे। माझ्यासोबत अपंग व्यक्ती आहे, त्यांच्यासोबत जाणून घेणार आहोत काय नेमकी त्यांची व्यथा आहे। काका नमस्कार, काय नाव काय काका? आनंद आत्माराम मोंडे। कुठून आले तुम्ही? शिरसोवरून। कशासाठी आले काका? पगारासाठी। पगार बंद आहे माझा। कशाचा? संजय गांधी निराधार। किती दिवस झाले बंद आहे? आता पहिले 5 महिने बंद होता, काही दिवस भेटला, आता 2 महिने झाले पगारच नाही आला। सरकारी कार्यालयामध्ये आल्यानंतर जे आता समाधानी आहात का काका? नाही, समाधान काहीच नाही। काहीच नाही? का बरं समाधानी नाही? काही भेटलंच नाही ना। बरं मला सांगा, आता एवढ्या तडपत्या उन्हामध्ये तुम्ही आलात, कलेक्टरचे आदेश आहेत की 11 वाजल्यापासून 4 वाजेपर्यंत घराच्या बाहेर निघू नका म्हणून हे ते, तर इथे काही मूलभूत सुविधा पिण्याच्या पाण्याची हे ते काहीच तर नाही। काहीच नाही पिण्याच्या पाण्याकरता? काका मला सांगा की बच्चू कडू यांच्या वतीने अपंगांकरिता स्वतंत्र मंत्रालय सुरू करण्यात आलं होतं, तर या मंत्रालयाच्या माध्यमातून कामं होतात का? काहीच नाही झाले कामाचे। काय मागणी कराल? काहीच नाही। सहाय्यक गाडी भेटली पाहिजे, गाडी नाही चालले, याटपूर्ण यायला लागते 200 रुपयाचा। सरी त्याला काही कोणता लाभ नाही भेटला, काहीच नाही। आता पगार जे आधार कार्ड हे मतदान कार्ड बदलावं लागते म्हणते, कुठं जावं बदलाले, काय जावं ठीक आहे, समजत माहिती नाही। काहीच माहिती काहीच मिळत माहिती नाही सरकारी नाही, कार्यालयात? काहीच नाही माहिती। काय सांगाल दादा, तुम्ही पण आले या ठिकाणी, काय अनुभव आला? आम्ही आलो, पण आम्हाला असं वाटू आलं की काहीतरी अपंगासाठी काहीतरी सुविधा निघाव, काहीतरी अपंगाचं भलं व्हावं, पण काय किती तकलीफ भोगावं लागते आम्हाला। कारण की एक सरकार नवीन नवीन योजना काढते, दिव्यांग सहाय्यक पोर्टल नोंदणी करा, नाहीतर दिव्यांगाची KYC करा, हे करा ते करा। आता आम्हाला जाण्यासाठी खूप अडथळे होत आहे, पण असं वाटते आम्हाला कोणती सुखसुविधा मिळत नाही। आता नाईलाजानं आम्हाला त्या कार्याला आम्हाला सामोरं जावं लागते। अडचणीचा प्रश्न आलेला आहे, आमची दिव्यांगाची हाक ऐकणारं कोणी नाही। मग असं आमचं चालू आहे। आमची काय मागणी कराल? आम्ही मागणी फक्त एवढीच करतो की आम्हाला जे आमचं मानधन चालू आहे ते आमचं कायमस्वरूपी राहावं आणि आमचा हक्क आम्हाला मिळावा, बस बाकी काही नाही। दिव्यांगांचे कैवारी म्हणून बच्चू कडू यांच्या वतीने मंत्रालयामध्ये स्वतंत्र अपंगांकरिता मंत्रालय तर सुरू करण्यात आलं होतं। मात्र या मंत्रालयाच्या माध्यमातून होईना का होईना किंवा शासकीय कार्यालयामध्ये आजही अपंग व्यक्ती हे चक्रा मारत आपल्या चपला झिजवत असल्याचं जिवंत उदाहरण आज आपण पाहिलेलं आहे। तर माझ्या पाठीमागे जे कार्यालय दिसत आहे हे कार्यालय तहसील कार्यालयातील निराधार असेल किंवा आधार असेल किंवा अपंग व्यक्तींकरता या ठिकाणी नोंदणी करता आणि माहिती करता देण्यात आलेला आहे। परंतु या ठिकाणी जे जिल्हाधिकाऱ्यांनी जे आदेश पारित करण्यात आलेले आहेत की उष्णतेचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढत आहे, या अनुषंगाने वृद्ध असतील किंवा बालक असतील अथवा नागरिकांनी शक्यतो घराच्या बाहेर दुपारी 11 ते 4 वाजेपर्यंत निघू नये, याची कुठेतरी पायामल्ली होत असल्याचं जिवंत उदाहरण या ठिकाणी पाहायला मिळत आहे। तर दुसरीकडे या प्रशासनाच्या वतीने कुठल्याही प्रकारची मूलभूत सुविधा, साधी पिण्याच्या पाण्याची सुद्धा व्यवस्था या ठिकाणी होत नसल्याचं एक विदारक चित्र असेल किंवा गांभीर्यजनक बाब अपंग व्यक्तींकडून व्यक्त करण्यात आलेली आहे। आमचा पगार अशाच प्रकारे सुरू ठेवावा आणि नियमित मिळावा, हीच एक मागणी अपंग असतील किंवा वयोवृद्ध व्यक्ती यांच्याकडून व्यक्त होत आहे। अशा या गांभीर्याकडे प्रशासन लक्ष देईल का आणि यांचे प्रश्न सोडवतील का, याकडे सर्वसामान्य नागरिकांचे लक्ष लागलेले आहे। प्रतीक कुरेकर, LS मराठी, अकोला।